हॅलो तर चालते असं दिसायला कॅमेरा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरला प्रकरण पेपर नंबर 8 मधील जे तिसरं प्रकरण आहे आर्थिक विकासाचे सिद्धांत, या प्रकरणातील जो बी हा घटक आहे म्हणजे दुसरा जो पॉइंट आहे त्यामधला आपण मिर्दालचा आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहायला सुरुवात केलेली होती. मिर्दालच्या आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहत असताना त्यामध्ये आपण सिद्धांताचं स्पष्टीकरण आणि त्यामध्ये मिर्दालने वापरलेल्या ज्या 2 नवीन संकल्पना आहेत त्याची थोडक्यात माहिती आपण काल या ठिकाणी पाहिलेली होती. सिद्धांताचं स्पष्टीकरण करत असताना मिर्दालने असं सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे आर्थिक विकास होत असताना अविकसित देशांमध्ये ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणींचा विचार करता मिर्दालने 3 गोष्टींवरती भर दिलेला आहे: आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय विषमता, दुष्टचक्रांचा प्रभाव आणि प्रादेशिक विषमता. या 3 कारणांमुळे प्रामुख्याने अविकसित देशांचा विकास हा जलद गतीने होऊ शकत नाही आणि त्यामुळे सिद्धांताचं स्पष्टीकरण करत असताना मिर्दालने 2 नवीन संकल्पनांचा वापर केलेला आहे. त्या 2 नवीन संकल्पना कुठल्या आहेत तर प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम. प्रतिसारक परिणामालाच बॅकवॉश इफेक्ट असं म्हटलं जातं आणि विस्तारक परिणाम म्हणजे स्प्रेड इफेक्ट होय. आता या 2 नवीन संकल्पना नेमक्या काय आहेत आपण हे या ठिकाणी पाहणार आहोत. मिर्दालने आपल्या सिद्धांतामध्ये प्रतिसारक परिणामाची जी संकल्पना वापरलेली आहे बॅकवॉश इफेक्ट, तर प्रतिसारक परिणाम याचा अर्थ एखाद्या प्रदेशातील आर्थिक विकासाचे दुसऱ्या प्रदेशातील आर्थिक विकासावर होणारे प्रतिकूल किंवा वाईट परिणाम होय. प्रतिसारक परिणाम याचाच अर्थ वाईट परिणाम आहेत आणि मग हे वाईट परिणाम कशा पद्धतीने होत असतात तर एखाद्या प्रदेशामध्ये समजा आर्थिक विकास होत असेल तर त्याचे दूरगामी वाईट परिणाम दुसऱ्या प्रदेशातील आर्थिक विकासावरती जर होत असतील तर त्याला प्रतिसारक परिणाम असं म्हटलं जातं. हे प्रतिसारक परिणाम कोणकोणते होऊ शकतात तर या ठिकाणी 3 परिणामांचं स्पष्टीकरण मिर्दालने दिलेलं आहे. सर्वसाधारणपणे प्रतिसारक परिणाम कोणत्या पद्धतीने होऊ शकतात तर त्यामध्ये पहिला परिणाम आहे तो म्हणजे श्रमिकांचे किंवा मजुरांचे स्थलांतर. मिर्दालच्या मते जेव्हा विकासाला सुरुवात झालेली असते त्यावेळेला त्या आर्थिक विकासाचे अनुकूल परिणाम न होता प्रतिकूल परिणाम हे श्रमिकांचे किंवा मजुरांचे स्थलांतर होण्याच्या माध्यमातून होत असतात. श्रमिकांचे किंवा मजुरांचे स्थलांतर होणे म्हणजे काय तर ज्या प्रदेशामध्ये किंवा ज्या भूप्रदेशामध्ये आर्थिक विकासाला सुरुवात झालेली आहे त्या भूप्रदेशामध्ये शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासाला सुरुवात झालेली असते. अशा सर्व क्षेत्रांचा विकास या प्रगत भूप्रदेशामध्ये किंवा विकसित भूप्रदेशामध्ये झपाट्याने घडून येत असतो आणि त्याचा परिणाम असा होतो की अशा विकसित झालेल्या भूप्रदेशामध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी सातत्याने निर्माण होत असतात. आता या रोजगाराच्या नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी किंवा रोजगाराच्या निमित्ताने अविकसित भूप्रदेशातील लोकसंख्येचं म्हणजेच अविकसित प्रदेशातील श्रमिकांचं किंवा मजुरांचं स्थलांतर हे अविकसित प्रदेशातून विकसित किंवा प्रगत प्रदेशामध्ये व्हायला सुरुवात होते. अविकसित भागातून विकसित भागामध्ये जेव्हा श्रमिकांचं स्थलांतर व्हायला सुरुवात होते तेव्हा त्याचा परिणाम असा होतो की म्हणजे थोडक्यात काय तर अप्रगत भागातून प्रगत भागामध्ये जेव्हा मजुरांचा सातत्याने पुरवठा वाढत जातो किंवा स्थलांतर होत जाते तेव्हा प्रगत असलेल्या प्रदेशाचाच अधिक विकास व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्यांना त्यांच्या गरजेनुसार मागणीनुसार श्रमिकांचा पुरवठा होत गेल्यामुळे जो प्रदेश प्रगत आहे त्याच प्रदेशाचा अधिक विकास व्हायला सुरुवात होते किंवा जो भूप्रदेश विकसित आहे त्याच भूप्रदेशाचा झपाट्याने विकास व्हायला सुरुवात होते. तर मागासलेला किंवा अविकसित भूप्रदेश आहे तसाच राहतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय की अप्रगत किंवा मागासलेल्या भूप्रदेशामध्ये प्रामुख्याने श्रमिकांचा
तुटवडा निर्माण होतो आणि त्यामुळे अविकसित प्रदेशाचा विकास होऊ शकत नाही. म्हणजे या पद्धतीनं प्रादेशिक विषमता निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यानंतर प्रतिसारक परिणामामध्ये दुसरा परिणाम काय होतो तर भांडवलाचे स्थलांतर. भांडवलाचे स्थलांतर कुठून कुठे होते तर अप्रगत किंवा मागासलेल्या प्रदेशातून विकसित प्रदेशामध्ये भांडवलाचं स्थलांतर व्हायला सुरुवात होते. ज्या पद्धतीनं रोजगाराने व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने अप्रगत भागातील लोकसंख्या प्रगत भागामध्ये स्थलांतरित होते, त्याचप्रमाणे अप्रगत भागातील म्हणजेच मागासलेल्या भागातील भांडवलाचं स्थलांतर हे प्रगत भूप्रदेशामध्ये व्हायला सुरुवात होते. म्हणजे अप्रगत भागातून जसे मजूर स्थलांतरित होतात त्याच पद्धतीनं अप्रगत भागातून भांडवलाचे सुद्धा स्थलांतर व्हायला सुरुवात होते. त्याचा परिणाम असा होतो की जो प्रदेश किंवा जो भूभाग अगोदरच प्रगत आहे किंवा विकसित आहे अशा प्रदेशामध्ये भांडवलाचा सातत्याने पुरवठा वाढत जातो आणि त्यामुळे प्रगत भागामध्ये शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण या क्षेत्रांचा झपाट्याने विकास व्हायला सुरुवात होते. म्हणजे आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारा श्रम हा घटक किंवा उत्पादन साठी आवश्यक असणारा श्रम आणि भांडवल हा जो घटक आहे त्या घटकाचं स्थलांतर अप्रगत भागातून प्रगत भागामध्ये व्हायला सुरुवात होते. त्यामुळे प्रगत भागाचा अधिक विकास होतो, तर मागासलेल्या प्रदेशामध्ये किंवा जे प्रदेश विकासाच्या बाबत पाठीमागे आहेत त्या प्रदेशामध्ये भांडवलाचा तुटवडा निर्माण होतो आणि केवळ भांडवलाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्या प्रदेशाचा विकास होऊ शकत नाही आणि त्यामुळे ते प्रदेश आहे त्याच अवस्थेमध्ये राहतात. त्यानंतर तिसरा जो परिणाम आहे तो तिसरा परिणाम काय होतो तर व्यापाराचे स्थलांतर व्हायला सुरुवात होते. बघा, आपण बघितलं की अप्रगत भागातून प्रगत भागामध्ये श्रमिकांचं स्थलांतर होत जातं, अप्रगत भागातून प्रगत भागामध्ये भांडवलाचं स्थलांतर व्हायला सुरुवात होते आणि त्याच पद्धतीनं व्यापाराचं सुद्धा स्थलांतर व्हायला सुरुवात होते. जे प्रदेश प्रगत आहेत आणि ते अधिक प्रगत होत आहेत त्या प्रगत भागामध्ये शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासाला एक प्रकारची चालना मिळालेली असते किंवा एक प्रकारची गती प्राप्त झालेली असते. प्रगत भागामध्ये शेतीचा विकास घडून आलेला असतो, त्यामुळे शेती उत्पादनामध्ये वाढ होते. उद्योगधंद्यांचा विकास घडून आलेला असतो, त्यामुळे उद्योगधंद्यांच्या उत्पादनामध्ये किंवा औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ घडून येते आणि त्यामुळे साहजिकच अशा प्रगत भागामध्ये व्यापाराला चालना मिळते. मग हा व्यापार अंतर्गत स्वरूपाचा व्यापार असेल किंवा बाह्य स्वरूपाचा व्यापार असेल, अशा दोन्ही प्रकारच्या व्यापारी उलाढाली या प्रदेशामध्ये वाढत जातात आणि त्यामुळे व्यापाराच्या निमित्ताने पुन्हा अप्रगत भागातील श्रमिक आणि अप्रगत भागातील भांडवल हे प्रगत भागामध्ये स्थलांतरित व्हायला सुरुवात होते. प्रगत भागामध्ये व्यापारी उलाढाली वाढत जातात. व्यापारी उलाढाली वाढत गेल्यामुळे साहजिकच प्रगत भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे त्या भागामध्ये बचतीचे प्रमाण वाढते, भांडवल संचयामध्ये वाढ होते, त्या प्रदेशामध्ये गुंतवणुकी सातत्याने वाढत जातात आणि अशा पद्धतीनं जो प्रदेश विकसित आहे त्या प्रदेशाचा पुन्हा एकदा अजून विकास व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळे अप्रगत भागामधली परिस्थिती काय होते बघा, तर अप्रगत भागामध्ये व्यापारी उलाढाली ठप्प झालेल्या असतात. व्यापारी उलाढाली थंडावतात किंवा व्यापारी उलाढाली अप्रगत प्रदेशामध्ये फारशा होऊ शकत नाहीत. म्हणजे प्रगत भागाचा विकास झाल्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम अप्रगत भागावरती काय होतात, तर अप्रगत भागामध्ये व्यापारी उलाढाली कमी प्रमाणामध्ये होतात. व्यापारी उलाढाली किंवा आर्थिक उलाढाली कमी झाल्यामुळे अप्रगत भागातील लोकांचे उत्पन्न हे कमी राहते, त्यांच्याकडून केली जाणारी बचत कमी होते, त्यामुळे भांडवल संचय कमी होतो. त्यामुळे अप्रगत भागामध्ये साहजिकच गुंतवणुकी वाढू शकत नाहीत. त्यामुळे मग रोजगारामध्ये घट होते, बेकारीमध्ये वाढ होते, लोकांच्या उत्पन्नामध्ये पुन्हा एकदा घट होते. म्हणजे ही जी दारिद्र्याच्या दुष्टचक्राची जी साखळी आहे ती साखळी अप्रगत प्रदेशामध्ये सातत्याने फिरत राहते आणि त्यामुळे अप्रगत भागामध्ये एकंदरीतच आर्थिक विकासाला गती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून मिर्डाच्या मते
प्रतिसारक परिणामाच्या माध्यमातून अविकसित प्रदेश जे आहेत किंवा जे अविकसित देश आहेत त्या देशाचा आर्थिक विकास जलद गतीने होऊ शकत नाही. त्यानंतर मिर्डालने आपल्या सिद्धांतामध्ये जो दुसरा परिणाम सांगितलेला आहे तो कुठला सांगितलेला आहे तर विस्तारक परिणाम. आता विस्तारक परिणाम यालाच काय म्हटलं तर स्प्रेड इफेक्ट्स. प्रतिसारक परिणामाच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती म्हणजे विस्तारक परिणाम होय. एखाद्या प्रदेशातील आर्थिक विकासाचे दुसऱ्या प्रदेशातील आर्थिक विकासावरती होणारे अनुकूल किंवा चांगले परिणाम म्हणजे विस्तारक परिणाम होय. आता हे चांगले किंवा अनुकूल परिणाम कोणकोणते होऊ शकतात म्हणजे मगाशी आपण बघितलं की प्रगत भागाचा विकास झाल्यामुळे त्याचे प्रतिकूल परिणाम अप्रगत भागाच्या विकासावरती होत असतात. परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला असेही दिसून येतं की एखाद्या भूप्रदेशाचा विकास झाला तर त्याचा परिणाम हा इतर प्रदेशांच्या विकासावरती अनुकूल किंवा चांगल्या पद्धतीने सुद्धा होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी वाईटच परिणाम होतात किंवा प्रतिकूलच परिणाम आपल्याला पाहायला मिळतात असं नाही. तर मिर्डालच्या मते अनेकदा आपल्याला विकासाचे चांगले किंवा अनुकूल परिणाम सुद्धा झालेले पाहायला मिळतात. हे अनुकूल परिणाम कोणकोणते होऊ शकतात तर मिर्डालच्या मते विस्तारक परिणामामध्ये पहिला परिणाम होऊ शकतो तो म्हणजे कच्च्या मालाला बाजारपेठ प्राप्त होऊ शकते. आता ज्या भागाचा विकास झालेला आहे ज्या भूप्रदेशाचा जो भूप्रदेश विकसित झालेला आहे त्या प्रदेशाच्या विकासाचा परिणाम म्हणून अविकसित भागातील विकासाला चालना मिळू शकते. अविकसित प्रदेशामध्ये प्रामुख्याने जो कच्चा माल उपलब्ध असतो जो कच्चा माल पिकविला जातो त्या मालाला प्रगत भागातील उद्योगधंद्यांकडून शेतीकडून व्यापाराकडून एक प्रकारची बाजारपेठ प्राप्त व्हायला सुरुवात होते. म्हणजे ह्याचा अर्थ काय बघा की शहरी भागांचा विकास झाला तर त्याचा परिणाम काय होतो तर ग्रामीण भागातील शेतमालाला ग्रामीण भागामधील उत्पादनाला शहरी भागाकडून मागणी वाढते आणि शहरी भागातून मागणी वाढल्यामुळे ग्रामीण भागातील उत्पादनाला एक प्रकारची बाजारपेठ प्राप्त होते आणि ग्रामीण भागातील उत्पादनाला चालना मिळते. म्हणजे हे एक साधं उदाहरण आपण पाहिलं तर त्याच पद्धतीनं जर मागासलेल्या भागातील उपलब्ध असणाऱ्या कच्च्या मालाला प्रगत भागातून जर मागणी निर्माण होत गेली तर अप्रगत भागातील कच्च्या मालाला हमखास बाजारपेठा प्राप्त व्हायला सुरुवात होते. मग अप्रगत भागामध्ये जो शेतमाल पिकवला जातो किंवा जे प्राथमिक वस्तूंचं उत्पादन केलं जातं विशेषतः शेतमालाचं उत्पादन त्यामध्ये अन्नधान्याचं उत्पादन आहे भाजीपाल्याचं उत्पादन आहे किंवा शेतीला पूरक केले जाणारे जे व्यवसाय आहे त्या व्यवसायातून मिळणारे उत्पादन आहे त्या उत्पादनाला प्रगत भागामधून मागणी यायला सुरुवात होते आणि त्यामुळे अप्रगत भागातील लोकांच्या अप्रगत भागातील उत्पादकांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. म्हणजे हा एक चांगला परिणाम होऊ शकतो. त्यानंतर दुसरा परिणाम आहे तो म्हणजे श्रम व भांडवल या घटकांना वाढती मागणी प्राप्त होते. श्रम आणि भांडवल या दोन घटकांना शहरी भागातून म्हणजेच प्रगत प्रदेशामधून मागणी निर्माण व्हायला सुरुवात होते. कारण प्रगत भागामध्ये कारखानदारी पद्धतीचा विकास झालेला असतो उद्योगधंद्यांची संख्या वाढलेली असते. प्रगत भागामध्ये उद्योगधंद्यांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे या क्षेत्रातून मग सेवा क्षेत्र आहे उद्योगधंद्यांचं क्षेत्र आहे किंवा शेती क्षेत्र आहे या विविध क्षेत्रातून अप्रगत भागातील श्रमाला म्हणजेच कामगारांना आणि भांडवलाला मागणी वाढायला सुरुवात होते. त्यामुळे त्या श्रम या घटकाच्या हाताला म्हणजेच श्रमिकांच्या हाताला काम मिळते त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली की त्यांची बचत वाढते. बचत वाढली की भांडवल संचय वाढतो आणि एका अर्थाने ग्रामीण भागामध्ये देखील भांडवल संचय वाढ होण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे हा एक विकासाचा चांगला परिणाम अप्रगत भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरा परिणाम आहे तो म्हणजे तांत्रिक प्रगती. आता ही तांत्रिक प्रगती जी आहे
ही तांत्रिक प्रगती अप्रगत भागामध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते, कारण प्रगत भागातील एकंदरीत परिस्थितीचं अनुकरण करत असताना, म्हणजे ज्या पद्धतीनं प्रगत भागामध्ये शेतीचा विकास होतो, उद्योगधंद्यांचा विकास होतो, सेवा क्षेत्राचा विकास होतो, त्या विकासातून अप्रगत भागातील उत्पादकांना, अप्रगत भागातील लोकांना एक प्रकारे अनुकरणाची संधी प्राप्त होते, त्यांना अनुभव आणि कौशल्य प्राप्त होऊ शकते आणि त्याचा परिणाम असा होतो की ज्या पद्धतीनं विकसित भागामध्ये तांत्रिक प्रगती झालेली आहे, विकसित भागामध्ये उद्योगधंद्यांचा व इतर क्षेत्रांचा विकास झालेला आहे, त्याच पद्धतीनं मागासलेल्या भागामध्ये जर तांत्रिक प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर मागासलेल्या भागामध्ये सुद्धा उद्योगधंद्यांचा आणि इतर क्षेत्रांचा विकास होऊ शकतो. ही एक प्रकारची हमी किंवा हा एक प्रकारचा आत्मविश्वास मागासलेल्या भागातील लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते आणि ह्याचा परिणाम असा होतो की मागासलेल्या प्रदेशातील लोकांच्या मनामध्ये सुद्धा विकासाची तीव्र इच्छा निर्माण होत राहते. विकासाची तीव्र इच्छा निर्माण झाल्यामुळे प्रगत भागाप्रमाणेच मागासलेल्या भागामध्ये सुद्धा तांत्रिक प्रगतीद्वारे शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे या पद्धतीनं प्रगत भागाचं अनुकरण करत असताना मागासलेल्या भागामध्ये सुद्धा हे सर्व विकासाचे प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या पद्धतीनं विस्तारक परिणामाची जी संकल्पना आहे ती संकल्पना मिर्डालने आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेली आहे. याच्या पुढे जाऊन मिर्डाल असे सांगतो की प्रामुख्याने जे मागासलेले देश आहेत किंवा जे अप्रगत देश आहेत त्या अप्रगत देशांमध्ये विकासाचे अनुकूल परिणाम दिसून न येता जे प्रतिकूल परिणाम आहेत किंवा जे वाईट परिणाम आहेत ते अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतात आणि म्हणून अप्रगत देशांचा जलद गतीने विकास होऊ शकत नाही. या उलट प्रगत देशांमध्ये प्रतिकूल परिणामाऐवजी जे अनुकूल परिणाम आहेत, म्हणजेच जे विस्तारक परिणाम आहेत, ते विस्तारक परिणाम प्रगत देशांमध्ये प्रभावी असलेले पाहायला मिळतात. म्हणजेच प्रगत देशांमध्ये एका क्षेत्राचा विकास झाला की त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या क्षेत्राचा विकास होतो, दुसऱ्या क्षेत्राच्या विकासातून तिसऱ्या क्षेत्राचा विकास होत जातो, तिसऱ्या क्षेत्राचा विकास झाला की त्याचा परिणाम म्हणून चौथ्या क्षेत्राचा विकास होत राहतो किंवा एखाद्या भूप्रदेशाच्या विकासामुळे इतर भूप्रदेशांचा विकास व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू प्रगत देशांमध्ये त्या देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत राहते. परंतु हे चित्र अप्रगत किंवा मागासलेल्या प्रदेशामध्ये मात्र दिसून येऊ शकत नाही आणि म्हणून अविकसित देश हे मागासलेल्या अवस्थेमध्ये दीर्घकाळ अडकून राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात, असं मत मिर्डालने आपल्या सिद्धांतामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यापुढे जाऊन मिर्डाल असं म्हणतो की जर मग ही परिस्थिती आपल्याला अविकसित देशांमध्ये आढळून येत असेल तर मग अविकसित देशांमधील ही परिस्थिती बदलण्यासाठी, म्हणजेच अविकसित देशांना सुद्धा आपल्या देशाचा जलद गतीने विकास घडवून आणण्यासाठी कोणकोणती परिस्थिती बदलणं आवश्यक आहे किंवा काय प्रयत्न केले पाहिजेत, तर हे सांगण्याचा प्रयत्न मिर्डालने या सिद्धांतामध्ये केलेला आहे. आता अप्रगत देशांमध्ये प्रतिसारक आणि विस्तारक परिणामामधून निर्माण झालेली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलून मागासलेल्या देशांचा जलद गतीने विकास घडवून आणण्यासाठी मागासलेल्या देशामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडून आल्या पाहिजेत, तर त्यामध्ये मिर्डालने असे मत स्पष्ट केलेले आहे की यामध्ये सरकारची भूमिका म्हणजे शासनाची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. सरकारने पुढाकार घेऊन मागासलेल्या देशांमध्ये प्रतिसारक परिणामांऐवजी विस्तारक परिणाम वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे प्रतिकूल परिणाम कमी करून अनुकूल परिणाम वाढवण्याचा प्रयत्न जर सरकारने केला तर निश्चितपणे मागासलेल्या देशाचा विकास घडवून येण्यासाठी मदत होत असते.
कारण मागासलेल्या देशामध्ये एकंदरीतच जर परिस्थिती बघितली तर सर्वत्र उदासीनता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लोकांच्या मनामध्ये विकासाच्या काही फारशा इच्छा असलेल्या दिसून येत नाहीत. अप्रगत किंवा अविकसित देशांमधला जो समाज आहे तो समाज पारंपरिक अवस्थेमध्ये राहत असतो. म्हणजे आपला जलदगतीने विकास झाला पाहिजे, आपली प्रगती झाली पाहिजे, ह्या इच्छा किंवा या भावना या समाजामध्ये फारशा आपल्याला पाहायला आढळून येत नाही. आणि त्यामुळे एक प्रकारचं जडत्व अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेलं असते. एक प्रकारची स्थितिशील अवस्था या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली असते आणि ती दूर करण्याचा प्रयत्न कोणी करणं गरजेचं आहे, तर सरकारनं करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं जर बघितलं तर मागासलेल्या देशांची ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारनं स्वतः पुढाकार घेऊन प्रतिकूल परिणाम कमी करणे आणि अनुकूल परिणाम वाढवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे हा एक मार्ग मिर्डालने आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर मिर्डालने दुसरा उपाय सांगितलेला आहे आणि तो कुठला आहे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रगत देश आणि अप्रगत देश यांच्या विकासाबाबत जी एक प्रकारची असमानता निर्माण झालेली आहे. म्हणजे श्रीमंत देश अधिक श्रीमंत होत जातात, गरीब देश आहे त्याच अवस्थेमध्ये राहतात आणि या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी काही आंतरराष्ट्रीय विषमता निर्माण झालेली आहे ती कमी करण्याचा प्रयत्न मागासलेल्या देशांनी करणं गरजेचं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय जी असमानता निर्माण झालेली आहे ती समानता कमी करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी अविकसित देशांनी काय केलं पाहिजे, तर आपल्या देशामध्ये उपलब्ध असणारी जी काही नैसर्गिक साधन सामुग्री आहे, जे काही मनुष्यबळ उपलब्ध आहे, जे काही भांडवल उपलब्ध आहे त्याच्या सहाय्याने त्यांनी विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्री, उपलब्ध भांडवल, उपलब्ध मनुष्यबळ आणि उपलब्ध तंत्रज्ञान याच्या सहाय्याने आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न हा मागासलेल्या देशांनी करणं गरजेचं आहे. अर्थात मोठ्या देशांप्रमाणे त्यांना जलद गतीनं किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विकासाची गती वाढविता येणार नाही, ही जरी गोष्ट खरी असली तरी सुद्धा अप्रगत देशांमध्ये छोटे मोठे व्यवसाय किंवा लघुउद्योगासारखे उद्योग सुरुवातीच्या काळामध्ये की जे उद्योगधंदे कमी भांडवलावरती आणि कमी तंत्रज्ञानावरती सुरू होऊ शकणारे असतात, अशा प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय, छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करून त्याचं रूपांतर कालांतरानं मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये होऊ शकतं. परंतु स्वदेशी तंत्रज्ञानावरती आणि स्वदेशी भांडवलावरती सुरू होऊ शकणारे असे उद्योग व्यवसाय प्रगत देशांमध्ये सुरू होणं गरजेचं आहे, तरच त्या देशांमध्ये आर्थिक विकासाला चालना मिळू शकते. तर हे प्रयत्न अप्रगत देशांनी जर घडवून आणले तर आंतरराष्ट्रीय समानता निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकते किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी काही विषमता निर्माण झालेली आहे ती कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. आणि त्यानंतर मिर्डालने तिसरा उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे भांडवलाचं स्थलांतर. आता हे भांडवलाचं स्थलांतर कशा पद्धतीनं झालं पाहिजे, तर ते दोन प्रकारे झालं पाहिजे असं मिर्डालचं मत आहे. एक म्हणजे देशातल्या देशामध्ये प्रगत भागातून भांडवलाचं स्थलांतर हे अप्रगत भागामध्ये झालं पाहिजे. म्हणजे काय होईल, तर प्रगत भागाप्रमाणेच अप्रगत भागामध्ये सुद्धा गुंतवणुकी वाढत जातील. प्रगत भागाप्रमाणे अप्रगत भागामध्ये सुद्धा शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण या क्षेत्रांचा विकास करून येण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणून अविकसित देशांमध्ये भांडवलाचं स्थलांतर हे प्रगत प्रदेशामधून किंवा विकसित भूप्रदेशामधून अविकसित भूप्रदेशामध्ये होणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं दुसरा मार्ग जो मिर्डालने सांगितलेला आहे तो काय आहे, तर ज्या पद्धतीने प्रगत भागातील भांडवलाचं स्थलांतर अप्रगत भागामध्ये झालं पाहिजे त्याच पद्धतीनं प्रगत देशातील भांडवलाचं स्थलांतर हे अप्रगत देशांमध्ये होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर प्रगत किंवा श्रीमंत देशांनी गरीब देशामध्ये किंवा मागासलेल्या देशामध्ये जाऊन जर त्यांनी अशा देशामध्ये भांडवल गुंतवणुकी वाढवण्याचा प्रयत्न केला, अशा मागासलेल्या देशामध्ये जाऊन जर त्यांनी काही उद्योगधंदे सुरू करण्याचा प्रयत्न केला तर मागासलेल्या देशातील विकासाला
चालना मिळू शकते किंवा मागासलेल्या देशाचा विकास घडून येण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे श्रीमंत देशातील भांडवलाचं स्थलांतर हे गरीब देशामध्ये होणं गरजेचं आहे. आता आपण बघतो की ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत किंवा ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, ह्या कंपन्या प्रामुख्याने श्रीमंत देशांमध्ये स्थापन झालेल्या असतात आणि त्यांच्या शाखा ह्या गरीब देशांमध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ह्या निमित्ताने मागासलेल्या देशामध्ये परकीय भांडवलाचं स्थलांतर होऊ शकतं. या निमित्ताने परकीय गुंतवणुकी देशामध्ये वाढू शकतात, कारण मागासलेल्या देशांचा विकास घडून येण्यासाठी अशा देशामध्ये फक्त स्वदेशी भांडवल पुरेसं ठरू शकत नाही, तर या देशांचा विकास घडून येण्यासाठी त्यांना परकीय भांडवलाची सुद्धा आवश्यकता असते. तर हे परकीय भांडवल अशा मागासलेल्या देशांमध्ये स्थलांतरित होणं गरजेचं आहे, तर या देशांचा विकास होण्यासाठी मदत होऊ शकेल. तर या पद्धतीनं मिरडालने आपल्या सिद्धांतामध्ये प्रतिसारक आणि विस्तारक परिणाम कोणकोणते होऊ शकतात आणि ह्या दोन परिणामांची सांगड घालून, म्हणजेच प्रतिकूल परिणाम कमी करून अनुकूल परिणाम वाढवण्याचा जर प्रयत्न केला तर मागासलेल्या देशाचा विकास कशा पद्धतीनं साध्य होऊ शकतो याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न मिरडालने आपल्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतामध्ये केलेला आहे. धन्यवाद.